नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या दिव्य क्रांती अकॅडमीवर. बरं मला सांगा, घरात ताई किंवा आई महिना सुरू झाला की महिन्याचं राशन, दूध आणि खर्चाचं प्लॅनिंग करते की नाही? जर घराला प्लॅनिंगची गरज लागते, तर एवढ्या मोठ्या भारताला चालवायला प्लॅनिंग नको का? नेमकं हेच प्लॅनिंग म्हणजे आपल्या पंचवार्षिक योजना, 5 इयर प्लॅन्स. मित्रांनो, इकॉनॉमिक्स म्हणलं की डोक्यात आकडे फिरतात. इसवी सन, साल लक्षात राहत नाही. बरोबर ना? पण टेन्शन घेऊ नका. आजच्या 10 मिनिटात टॉपिक क्लिअर या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या 12च्या 12 पंचवार्षिक योजना एका गोष्टीसारख्या लक्षात ठेवणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी रिव्हिजन सुद्धा आहे. हा टॉपिक तुमच्या डोक्यातून कधीच जाणार नाही. चला तर मग सुरू करूया भारताच्या प्रगतीची कहाणी. गोष्ट सुरू होते 1947 ला. भारत स्वातंत्र्य झाला, पण खायला अन्न नव्हतं आणि हातात पैसा नव्हता. मग 1950 ला स्थापन झालं प्लॅनिंग कमिशन, नियोजन आयोग. याचे अध्यक्ष कोण असतात? तर खुद्द पंतप्रधान. पहिली योजना आली 1951 ते 1956. देश उपाशी होता, म्हणून पंडित नेहरूंनी पहिलं लक्ष दिलं शेतीवर. काम काय होतं? भाकरा नांगल, हिराकूड सारखी मोठी धरणं बांधली. रिझल्ट याच्यातून काय आला? तर योजना सुपरहिट झाली. आपण टार्गेटपेक्षा जास्त काम केलं. बरोबर ना? मित्रांनो, पोट भरलं की माणसाला काय सुचतं? बरोबर, प्रगती. मग आली दुसरी योजना. दुसरी योजना आली 1956 ते 1961 या साली. आता शेती बरी झाली होती. मग पी.सी. महालनोबिस यांनी सांगितलं, की आता उद्योग टाकूया. भिलाई, दुर्गापूर, रूचकेला इथे लोखंडाचे कारखाने उभे राहिले. इथे पैसा खूप खर्च झाला आणि किमती सुद्धा वाढल्या. मग आली तिसरी योजना 1961 ते 66 या काळात. या योजनेत ठरलं, की आता शेती आणि उद्योग दोन्ही सोबत करूया. पण मग मित्रांनो, येथेच भारताच्या नशिबाने पलटी मारली. तुम्हाला काय वाटतं? ही योजना पास झाली असेल की फेल? दुर्दैवाने ही योजना सुपर फ्लॉप झाली. कारण 1962 ला चीनसोबत युद्ध आणि 65 ला पाकिस्तानसोबत युद्ध आणि वरून पडला होता दुष्काळ. तिसरी योजना फेल गेल्यावर सरकारकडे पैसेच उरले नाहीत. म्हणून सरकारने 3 वर्ष सुट्टी घेतली. 1966 ते 1969 यालाच वार्षिक योजना म्हणतात. याच काळात हरित क्रांती झाली आणि भारत अन्नाच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण होऊ लागला. आता बघा, एक वाघीण सत्तेत येते आणि चित्र बदलतं. चौथी योजना आली 1969 ते 74 मध्ये. इंदिरा गांधींनी सूत्र हातात घेतली आणि घोषणा केली, स्थैर्य आणि स्वावलंबन. त्याच्यामध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, पण बांगलादेश युद्धाने इथे सुद्धा बजेट कोलमडलं. 5वी योजना आली 1974 ते 78 मध्ये. इथे एक प्रसिद्ध नारा दिला गेला, गरिबी हटाओ. पण गंमत बघा, ही योजना वेळेच्या 1 वर्ष आधीच बंद झाली. का? कारण सरकार बदललं. मोरारजी देसाईचं सरकार आलं आणि त्यांनी ही योजना गुंडाळली. मग आला रोलिंग प्लॅन, म्हणजे चलती का नाम गाडी सारखं दरवर्षी प्लॅन बदलायचा. आधुनिक भारत होत होता. मित्रांनो, इथे थोडा दम घ्या, कारण आता भारताचा चेहरा बदलणार आहे. कारण 6वी योजना आली 1980 ते 85. परत काँग्रेस सत्तेत आलं. नाबार्डची स्थापना झाली 1982 मध्ये. 7वी योजना काय होती? 1985 ते 90 मध्ये झालेली. राजीव गांधी आले. त्यांनी टेक्नॉलॉजी आणि रोजगार निर्मितीवर भर दिला. जवाहर रोजगार योजना येथेच सुरू झाली. याच काळात आपल्या आई-वडिलांनी खूप संघर्ष पाहिलाय मित्रांनो. 1990 ते 91 मध्ये देशावर मोठं आर्थिक संकट आलं होतं. सोनं गहाण ठेवण्याची वेळ आली होती. तेव्हा मसीहा बनून आले डॉक्टर मनमोहन सिंग. त्याच्यानंतर 1992 ते 97 मध्ये 8वी योजना चालू झाली. इथून सुरू झालं लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. राव आणि मनमोहन मॉडेलने भारताला जागतिक मार्केटमध्ये नेलं. ही योजना खूप यशस्वी ठरली. त्याच्यानंतर 1997 ते 2002 मध्ये 9वी योजना चालू करण्यात आली. आता भारत स्वातंत्र्याची 50 वर्ष साजरी करत होता. अटल बिहारी वाजपेयींनी सामाजिक न्यायासह प्रगती हे धोरण मांडलं. आता आपण येऊया आपल्या काळातील योजनाकडे. 2002 ते 2007 उद्दिष्ट होतं उत्पन्न दुप्पट करणं आणि शिक्षण सर्वांना देणं. सर्व शिक्षा अभियान या योजनेअंतर्गत. त्याच्यानंतर 2007 ते 2012 पर्यंत सर्वात जास्त विकास दर याच योजनेत साध्य झाला. थीम काय होती? जलद आणि सर्वसमावेशक विकास. 2012 ते 17 ही शेवटची योजना. थीम होती शाश्वत विकास, सस्टेनेबल ग्रोथ. आणि मग 2014 मध्ये मोदी सरकार आलं. त्यांनी 1950 पासून चालत आलेलं प्लॅनिंग कमिशन बंद केलं आणि 1 जानेवारी 2015 ला
नीती आयोगाची स्थापना झाली. आता पंचवार्षिक योजना बंद होऊन 15 वर्षाचं विजन डॉक्युमेंट करण्यात आलं आहे. चला मित्रांनो, आता वेळ आहे आपल्या 1 मिनिटात क्विक रिव्हिजनची. डोळे बंद करा आणि फक्त ऐका. पहिली योजना होती शेती, यशस्वी ठरली. दुसरी योजना होती उद्योग, मॉडेल होतं महालनोबिस. तिसरी योजना जी आहे ती युद्धामुळे फेल झाली. मग नंतर 3 वर्षांचा गॅप आला. 1966 ते 69 या 3 वर्षामध्ये हरित क्रांती झाली. चौथ्या योजनेमध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. 5वी योजना होती गरिबी हटाव. 1 वर्ष अगोदरच ही बंद करण्यात आली कारण सरकार बदललं. 6वी योजनेमध्ये नाबार्डची स्थापना करण्यात आली. 8वी योजना त्याच्यामध्ये लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन एल-पी-जी रिफॉर्म्स ही सगळ्यात महत्वाची योजना होती. 11वी व 12वी होती सर्वसमावेशक विकास आणि शेवटचं म्हणजे आता काय आहे, तर आता आहे नीती आयोग. बस एवढं लक्षात ठेवलं तरी परीक्षेला एकही मार्क जाणार नाही. कसा वाटला हा 10 मिनिटांचा प्रवास? जर तुम्हाला हा व्हिडिओ कामाचा वाटला असेल तर लगेच लाईक करा आणि हो, पुढचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर हवाय हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुमच्या स्वप्नांसाठी दिव्य क्रांती अकॅडमी नेहमी तुमच्या सोबत उभी आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. काळजी घ्या. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.